लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। हेच नाही तर आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं चित्र अनेक भागांमध्ये आहे। मुंबईसह उपनगरामध्ये सकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। आज मुसळधार पावसाचा अंदाजे, विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते। त्या देखील भागात आज पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाकडून रायगड, कोकण आणि मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी आज फार अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडणं अधिक सुरक्षित आहे। राज्यातील इतर भागांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाकडून कोकणात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। मुंबईत पावसाचा हाहाकार सुरू असून दादर वेस्ट परिसरात झाड कोसळलंय। मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाच्या सरी, रात्री 2 वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर पडल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलानं तात्काळ येत झाड बाजूला करत रस्ता मोकळा केला। मुंबईसह उपनगरात पहाटेपर्यंत 400 मिलीमीटरहून अधिकचा पाऊस। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची पुन्हा तुंबई झाली आहे। अंधेरी सबवे मध्यरात्री बंद, तर पहाटे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येत सबवेतील पाण्याला वाट काढून दिली आहे।